नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मित्रांनो, सगळं काम राहिलं आहे माझं. आता दाजी आल्यावर बघा किती बडबड करतात. सगळं काम राहिलं आहे, सगळं काम सोडून बसले वरती येऊन. बघा इथं बसले, सगळ्या मुंगी अंगावरती जायचे. सगळं काम राहिलं. जेवण बनवायचा टाईम आहे आता. तो मोठा मुलगा आला की भन भन करीत राहील, मग जेवण नाही बनवलं. दाजीलाही चिपक्या ना. तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे का बायको नाही नवऱ्याला सांभाळू शकत. काही दिवस त्यांनी सांभाळलं नाही मला. त्यांची तब्येत घसरली म्हणून मला कामाला जायला लागतं, मला हँडल करायला लागतं. काय एक लेडीज परपंच चालवू शकत नाही असं काही नाही. भरपूर लेडीज परपंच सगळं संसार चालवत आहेत. घरचं बाहेरचं सगळं काम सगळं जिथली तिथं करतात. याचा अर्थ असा नाही आहे की ती लेडीज गलत आहे म्हणून, कामाला जाते म्हणून. चार भिंतीच्या बाहेर पडा जरा, दुनियेत काय चाललंय ना ते बघा. खूप लेडीज संसाराला हातभार लावतात. काहीतरी चुकीचं नाही बोलायचं बिनकामाला. कामाला जाते म्हणजे त्याचा अर्थ काय? काम आपल्या संसारासाठी, आपल्या परपंचासाठी आपल्याला काम करावं लागतं. दाजी होते, खूप चांगल्या कामाला होते. दाजी खूप चांगल्या कामाला होते. झालं काय प्रॉब्लेम आला, तब्येत त्यांची एकदम घसरली तब्येत. ते असं वजन उचलायचं, जास्त भारी लोडचं काम नाही करू शकत. त्यांना चक्कर येते कधी कधी. त्याच्यामुळं मी त्यांना कामाला पाठवत नाही. ते कारण आहे. म्हणून मी त्यांना कामाला जायला शाप मना करते की तुम्ही कामाला जायचं नाही. घर सांभाळतात तर काय करणार ते? असं नाही की ते झोपूनच येतं एका जागेवर, असं नाही. चालतात, फिरते, तर बाहेर मार्केटला इकडे तिकडे बाहेरचे कामं करतात ते असे. पण 8 ते 9 घंटे असे कंटिन्यू ते ड्युटी करू शकत नाही. ते एका जागेवर उभा राहून किंवा काम करू शकत नाहीत. ते राहून ना त्यांना चक्कर येते. म्हणून ते 8 घंटे काम नाहीत करू शकत. जास्त भारी वजनाचं काम नाही करू शकत. मग त्याच्यासाठी असं वाटतं ते घरी राहिलेले बरं ना. मग ते कामाला जाणार, टेन्शन की त्यांना बरं वाटतं की नाही, परत तब्येत खराब होणार. त्याच्यासाठी ती घरी राहिलेलं परवडतं मला. मग माझा मुलगा मी कसं तरी होतं, हँडल होतं, चालतं घर कसं तरी. शिवाय असं आहे की स्वतःचं घर नाही, भाड्याने राहायचं, भाडं भरायचं, घर चालवायचं, बारकं पोराची शाळा. टेन्शन कमी नाही आहे. लेडीजना खूप काय करू शकते. असं काय नाही, कामाला जाते म्हणून ह्याचा अर्थ असा गलत नसतं. काही पण नसतं बोलायचं. बायकोने काम केलं तर काय फरक पडतो का? तुझ्या परपंचासाठी करावंच लागतं तुला. आणि दिवस कसे येतात तर कधी चांगले दिवस येतात, कधी वाईट दिवस येतात. सगळे दिवस सारखे नसते. तर जे घडणाऱ्या गोष्टी त्या घडतातच. जे नशिबात आहे ते होतंच. ते कोणाला अडवता येतं नाही, अडवता येत कोणाला. तकदीराचा खेळ आहे तो. बरोबर आहे ना. जे नशिबात आहे ते होणारच.